सेवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परी न चुके किंवा परी मी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम नमन संग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी थोडासा शार्प व्हायला पाहिजे थोडा बास फील होतो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा देवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाचा अहो स्वामी तुझ्या देवा यावर न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा देवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाचा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. इको थोडा कमी करायचा. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग पंढरीरायाचे लाडके प्रेम भांडारी प्रेममूर्ती संत श्री नामदेव महाराज यांचा देवाजवळ आपल्या त्या इच्छेला व्यक्त करणारा जी इच्छा त्यांची जन्मजन्मांतरीची आहे अशी रचना आहे. विठ्ठला विठाला 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 उल्हासातला फाल्गुन मास सुरू आहे. रोज आम्ही कीर्तन करतो ती मंदिरात असतात. हे देवघरातलं कीर्तन आहे आणि घराघरातले देव आता मंडपात आहेत. विठ्ठला विठाला 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 घराला घरपण देवघराने येतं. आता सध्या फ्लॅटमुळे देव किचन मध्ये ऍडजस्ट झालेत. रविवारी किती गुदमरत असतील. विठ्ठला कारण देवाला नसतो पण किचनला रविवार असतो. जाऊ दे त्यांचं ते ऍडजस्ट करतील काही इलाज नाही त्याला. त्यामुळं आपण सर्वजण अत्यंत परमभाग्याने ही उत्सवी परंपरा तिचं संवाहन करत आहात. देवघरचा विचार एकाच वाक्यात सांगायचं तर रमाकांत महाराज असं सांगता येईल. देवघर हे वाडा तालुक्याचं पंढरपूर आहे. विठ्ठला पंढरपूर कशाला म्हणतात? बत्ताशा भेटतो तिथं.
मग पंढरपूर म्हणजे काय? पंढरपुराची दोनच लक्षणं आहेत. जिथं संत विपुल प्रमाणात आहेत आणि जिथं भजन मोठ्याने केलं जातं. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा गजर होतो. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा संत भारा पंढरीत, संत भारा पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा गजर होतो, कीर्तनाचा गजर होतो, गजर. आणि या दोन गोष्टी देवघर मध्ये पूर्वीपासून नाहीत असं म्हणायची तर बसलेल्या कोणाचीच हिंमत नाही. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. काय आहेत? जिथं संतांचं सतत वास्तव्य आहे. मला वाटतं जुन्या काळापासून विचारात घेतलं तरी महाराष्ट्रातला असा एकही प्रज्ञावान कीर्तनकार नाही की जो देवघरला सेवा देऊन गेला नाही. मग असे आमचे के.जी. पाटील साहेब म्हणाले की विद्यालयाच्या आरंभाला वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य बाबा महाराज सातारकरांपासून सगळे. आता बाबा महाराज आले म्हणजे कोणीच राहिले नाही असं गणित आहे. हत्ती के पाव में सबके पाव. बाबा महाराज येणं ही बाब साधी नाहीये. आपण सर्वजण आपल्या रुचीचं दर्शन यातून घडवत आहात. त्यामुळं सतत साधू संतांचं वास्तव्य या गावामध्ये होत गेलंय. सतत त्यांचं येणं होत गेलंय. म्हणजे संताविषयी आता तुमच्या औत्सुक्याचा राहिलाच नाहीये. विठ्ठला विठाला 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 विठाला. जसं महाराज म्हणतात ना, भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहेरे. त्यामुळे एखादे महाराज आले तर बाकी गावच्या लोकांनी म्हणा महाराज आले म्हणा, देवघर म्हणतील माहिती आहेत का. एवढे संत तुम्ही पाहिले. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. अखंड कीर्तन, अखंड कीर्तन. म्हणजे माझं वय आत्ता 44 आहे आणि मी 15-16व्या वर्षी पहिल्यांदा देवघरला कीर्तन केलंय. आमचे बाळकृष्ण महाराज आले होते घ्यायला मला. तुमच्या देवघरच्या डोंगर कापारी जेवढे पाडे आहेत ना, सगळे पाडे पालथे घालून झालेत. मला म्हणायचं काय की कीर्तनाच्या अखंड सेवा, वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये देवघरचं योगदान देवघरा इतकंच आहे महाराज. देवघरा इतकंच आहे. रमाकांत महाराजांचं शास्त्राध्ययन असेल, आमचे पांडुरंग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा पूर्ण अभ्यासक्रम करणं, आनंद महाराजांच्या रूपाने पारायणादी भजनादी उत्सवादी सेवांमध्ये त्यांचा आनंददायी सहभाग, बाळकृष्ण महाराजांची तर जुनी कीर्तन परंपरा आहे. त्या सोबतीला मला वाटतं काही वर्षांपूर्वी निधन झालं. संजय महाराज असायचे इकडे. त्यांची ही या परिसरातली सेवा एक ना अनेक. परिसराला सांगायला एखादा महाराज असत नाही, परंतु आपलं गाव वैष्णवांनी समृद्ध आहे. आणि देवघर असंच असतं हो. तिथं देव एखादा असतो पण त्याचे भक्त खूप असतात. अशा ह्या देवघर ग्रामी आपण हा उत्सव करत आहात. त्या उत्सवातली आजची ही जागराची कीर्तन सेवा या उत्सव समितीने, ज्यांची ही सेवा आहे, आमच्या के.जी. पाटील साहेबांचा अत्यंत आग्रह, त्या अत्याग्रहाला महेंद्र महाराजांचा सत्याग्रह आणि त्यातून माझी इथं झालेली आजची उपस्थिती. विठ्ठला विठाला 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 विठाला. कीर्तनकार कितीही लांबून आला तरी त्याचा थकवा घालवणारे गंधर्व ही तुम्ही केलेली आमची मोठी व्यवस्था आहे.
म्हणजे तुम्ही आम्हाला खायला काय घालताय महत्वाचं नाही, म्हणजे ते महत्वाचंच आहे, पण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. विठ्ठला सुंदर सुबक असं नियोजन, म्हणजे अगदी देखणं नियोजन आहे, ज्याला देखणंच म्हणावं लागेल. आणि असंच असावं हो. काही गावांमध्ये दशक्रिया सप्त्यासारखी असते आणि काहींचा सप्ताह विठ्ठला विठाला 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 सप्ताह 10वा असा नाही, 5वा असा असावा. आणि तो कसा असावा? देवघरमध्ये या चालू आहे तसा असावा. मला खूप आनंद वाटला की सगळ्या तरुण मंडळींचा उत्तम सहभाग आणि त्यांना ज्येष्ठांचं मार्गदर्शन. एखादं कार्य चांगलं आणि सुफल सफल तेव्हा होतं जेव्हा सगळे वयोगट एकत्र येतात. मी आपल्याला स्मरण करून देईन, जानकी मातेला शोधायला निघालेल्या दक्षिणेकडच्या फळीत भगवंताने 3 प्रकारचे लोक घातले होते: यंग मॅन, सुपरमॅन अँड एक्सपिरियन्स मॅन. त्याच्यामध्ये यंग मॅन होता अंगद, सुपरमॅन होता हनुमंत आणि एक्सपिरियन्स मॅन जांबुवंत. आणि या तिघांची गरज त्या मोहिमेत लागली, कारण हे तिघे पाहिजे. सप्ताह कमिटीमध्ये नुसती म्हातारी माणसं असू नये, ते खर्चच करीत नाहीत. विठाला त्यांचा कार्यक्रमच असा असतो. देवघरला सप्ताह करायचा, आळंदीला जागा घ्यायची. आळंदीची जागा स्वतंत्र विषय आहे, उत्सव स्वतंत्र विषय. चांगला सप्ताह कोणता माहितीये? जमानी खर्च ज्यांची लेवल, तो सप्ताह चांगला. नवी विटी नवा डाव, का साचलेलं लिकेज होऊ शकतं. विठाला त्यामुळे नुसती जुनीच माणसं नको पाहिजे कमिटीत, आणि नुसती पोरं पण नको पाहिजे. का? नुसते जुने असले तर खर्च करत नाही, आणि नुसते नवे असले तर सप्ताह परत होत नाही. विठाला त्यामुळे तुम्ही खूप छान निर्णय घेतला. वेल बॅलन्स, संतुलित असा आपला उपक्रम सुरू आहे. त्यातली आजची ही जागराची कीर्तन सेवा आहे. लोक चतुर असतात, ही तारीख देतानाच म्हणतात आम्हाला मागणीचं कीर्तन पाहिजे. कळतच नाही हे कीर्तनाची मागणी करतायत का मागणीचं कीर्तन असं सुचवतायत. त्यामुळे ही मागणी असावी अशी मागणीच असते. अभंग श्री संत नामदेव महाराजांचा आहे. श्रोते हो, आपल्या गावच्या उत्सवावर आपलं प्रेम असणं म्हणजेच आपलं आपल्या देवावर प्रेम असणं आहे. मला मगाशी तुमची सगळी कार्यकर्ते मंडळी सांगत होती, महाराज 4 वाजता पालखी निघाली होती, आपले राहुल पाटील म्हणाले, आणि 8 वाजेपर्यंत पालखी चालली होती. 4 तास पालखी चालण्याकरता सगळ्यांचा सहभाग असावा लागतो. नाही तर लोक इथून राऊंड मारून जातात, आणा आता, कारण छोटी दिंडी असली तर ती लपवावी लागते. विठाला भगवद्गीता असं म्हणते, अर्जुना सगळं टाक आणि माझ्याकडे ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगळं टाक माझ्याकडे. पण भागवत म्हणतं माझ्याकडे येण्याचे सगळे मार्ग टाक आणि सप्ताह चांगला कर. अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. श्रीमद भागवत. अन्य धर्म तिरस्कृत्य, त्यांची उपेक्षा करा आणि देवाचा उत्सव चांगला करा. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. आपल्या अंगात जर सामर्थ्य असेल, आपल्याकडे वैभव असेल, तर काय करावं? उत्सव करावा. एकट्यात ताकद नाही ना, सगळ्यांचा मेळा जमवावा, पण महामहोत्सव करावा. देवाचा उत्सव केला पाहिजे. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, उत्सव होतो तो रिकामा जात नाही, निघताना तुमच्या पदरात काही दान घालतो. कोणतं दान? ऐका. उत्सव हा ऐक्याचा साधक आहे, उत्साहाचा प्रेरक आहे, प्रेमाचा पोषक आहे, संस्कृतीचा संवर्धक आहे आणि धर्माचा संरक्षक आहे. विठ्ठला किती झाले? 9:57. देव ऐक्याचा साधक आहे, त्यानिमित्त उत्सव ऐक्याचा साधक आहे. मला सांगा,
या मंदिर प्रांगणात ह्या शेतात इतकी माणसं वर्षात कधी बसलेली पाहिली तुम्ही? एखाद्या जागेत इतकी माणसं फक्त उत्सवच बसवतो, आणि इतकी बसतील पण अशी बसणार नाहीत, आणि अशी बसतील पण अशी बसणार नाहीत. विठ्ठला विठाला विठाला हो. पाटील बोलावलाय म्हणून अशी बसलीत. पाटील बोलावली असती तर कशी बसली असती? विठ्ठल राहू द्या, फार काही ताण घेऊ नका. रिझन ऑफ युनिटी, ऐक्याचा साधक आहे. तुम्हाला एकत्र यायला भाग पडतो. तुम्ही माझ्यासाठी आला नाहीत आणि मी तुमच्यासाठी आलो नाही. आपल्याला उत्सवाने एकत्र आणलंय. आणि कलियुगाचा नियम आहे, तुम्हाला किती शहाणपण कळतं हे आज पाहिलं जात नाही, तुमच्या त्या शहाणपणावर प्रेम किती जण करतात हे मोजलं जातं. तुमच्यासोबत माणसं पाहिजे. कृष्ण एकटा नाही गेला, गोपाळ नेलेत अवघे माझ्या मागे मागे. ज्ञानोबा एकटे झेंडा घेऊन नाही निघाले. मेळविली मांदी वैष्णवा वैष्णवा मेळविले मादी वैष्णवा वैष्णवा मिळविणे माते वैष्णवा वैष्णवा मिळविणे माते वैष्णवा दयाने घाताले मुक्तीची गवादे मेळविले मादी वैष्णवा मेळविले मादी वैष्णवा मेळविले मादी वैष्णवा वैष्णवांचे मेळविले मादी वैष्णवा वैष्णवाचे मिळविणे माते वैष्णवा वैष्णवा मेळविले मादी वैष्णवा वैष्णवांची मांदी मिळविली. हा मांदी शब्द ज्ञानोबा यांचा फार लाडका आहे. हा पसायदानात आहे. ईश्वर निष्ठांची मांदी आहे. आमचे भिवंडीला एक प्रवचनकार आहेत, फार गोड प्रवचन करतात, कानडे गुरुजी. ते म्हणाले की तुम्ही ऐकलंही असेल बऱ्याच जणांनी, ज्ञानोबाराय मांदियाळी का म्हणतात? कारण माऊली म्हणते एकटा ज्ञानोबा पुरणार नाही, असे गावागावातून ज्ञानोबा उभे राहिले पाहिजेत. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. मला एका गावाला विचारलं, हे मांदियाळीच का करावी लागेल? म्हटलं हे तसे मांदिलीतले बाहेर यायचे नाहीत. विठ्ठला हे ह्यांच्यावर जाऊ नका. हे तुम्हाला उद्या काल्यात दिसतील आणि परवा पडग्यात. बरं, पडग्यात शास्त्री महाराजांकडे गेले तर ठीक आहेत. विठ्ठला ईश्वर चर्चा पण करून घेतली लोकांनी. पडग्याचा बाजार रविवारी असतो, जाऊ द्या. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ऐक्याचा साधक. तुम्ही एकत्र आला पाहिजे. आणि एकत्र येण्याची काय ताकद असते सांगू? एकत्र आल्यावर ते होतं जे 500 वर्ष झालं नव्हतं. रेंजचा प्रॉब्लेम आहे का? काय होतं का जे 500 वर्ष झालं नव्हतं? सांगा श्रोतेहो. अयोध्येला जाऊन आले नाही का तुम्ही? 500 वर्षे डोळे वाट बघत होते, आज ते पूर्ण झालं. तुम्ही एकत्र आल्यावरच ते झाले. किती जण जाऊन आले अयोध्येला? जर हात वर करा. मी राम मंदिरात जाऊन आलो. तुम्ही हात वर करा. म्हणजे भाग्यवंत कोण आहेत ते मला दिसते. कालचे वेगळे. आता उद्या काला झाला का परवा ताजी तिकट काढा आणि पहिले राम मंदिर बांधून या, बघून या. बांधून झाले, बघायचं राहिलंय. तुम्ही राम मंदिर बघायला जात नाही म्हणून मथुरा आणि काशी शिल्लक राहिली. विठ्ठला माणसं एकत्र येतात उत्सवामुळे. तशी माणसं एकत्र येणं फार कठीण आणि खर्चिक आहे. महिन्याभरापूर्वी तुम्ही पाहिले 2000 रुपये रेट होता पर डे. विठ्ठला का जीप भरून माणसं लागत होती आणि तरी ती पणसंत पडत नव्हती. 2च कामाला माणसं लागत होती ना महिन्याभरापूर्वी, जीप आणि पंस. विठ्ठला
एक जण तर गमतीने म्हणाला, महाराज फार कठीण गोष्ट आहे. कोणती? माणसं एकत्र येणं. इथं 4 माणसं एकत्र यायला पण एकाला पृथ्वी सोडावी लागते, माहितीये? देवघरला किती लागतात? ऐक्याचा साधक उत्सव आहे, आम्हाला एकत्र आणतो. 2 उत्साहाचा प्रेरक. प्रपंच करताना शरीरच दमतात असं नाही, मन पण दमतात. ईर्ष्या, द्वेष, मत्सर. बॉडी सायन्स तर आपल्याला स्पष्ट सांगतं, माणसं वय वाढल्याने म्हातारी होत नाहीत, चिंता आणि द्वेषानेच खरी म्हातारी होतात. नाहीतर सगळीच माणसं देवानंद सारखी असती. विठाला देव आनंद होऊ नका, पण देवाचा आनंद तर घ्या. जी माणसं प्रसन्न चेहऱ्याची असतात ती माणसं जास्त काळ जगतात आणि लवकर नाही, म्हातारी झाली तरी तरुणच दिसतात. ब्युटी टिप म्हणून सेव्ह करा. विठाला आपल्या उत्साहात वृद्धी होते. मला सांगा ना, सप्त्यात सेवा केल्यावर माणसं दमतात का? अजिबात नाही. उलट काम करणारा घरचे मात्र टोलतात. काय सप्त्याचा करताना बरोबर थकत नाही, घरचं सांगितलं का थकतो. आता त्याला तो करील तरी काय, कारण देवाच्या कामात ऊर्जा घटत नाही, ऊर्जा वाढते. कोणी म्हणतं का कीर्तन ऐकून दमलो? म्हणत नाही महाराज. खरा सप्त्याचा कार्यकर्ता कसा ओळखावा सांगू? काला झाल्यावर ज्याचे पाय जड होतात आणि डोळे ओले होतात, तो हा विचार करतो, अरे उद्या संध्याकाळी हा मंडप नसणार आहे, मला आज याचा पुरेपूर आनंद घेऊ देत. कारण उत्सव उत्साह देतो. प्रेमाचा पोषक. आपल्या स्वभावांमध्ये बदल उत्सवच घडवतो. या कीर्तनाला हलक्यात घेऊ नका. हे कीर्तन पहिल्या वाक्यापासून आपण कसं ऐकतो माहिती? आपण कीर्तन ऐकतच नाही खरं तर, आपण ते कीर्तन घेतो आणि आपल्या आयुष्याच्या फुटपट्टीला लावून पाहतो. प्रत्येक वाक्य मोजून घेता तुम्ही. आपण असे आहोत का? आपण असे आहोत का? आणि जर त्या वाक्याप्रमाणे आपण असू आणि ते वाक्य जर चांगलं असेल ना, तर कीर्तन ऐकताना बरं वाटतं. मगाशी ज्यांनी हातवर केलं ते किती खुश झाले असतील नाही? हा बरोबर, बरं झालं महाराजांनी विचारलं, आम्ही राम मंदिर बघूनच आलोय. असं असतं. पश्चाताप कोणाला? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कीर्तन नुसतं ऐकत नाहीत, तुम्ही जगण्याशी लावून पाहता. तुम्ही जगण्याशी लावून पाहता. जगण्याचं कीर्तन तसंच आहे. विठ्ठला कीर्तन सुरू झाल्यापासून आपल्या सद्गुणांना दुर्गुणांना आपण प्रक्रियेत आणतो. मग चांगली गोष्ट आहे ना, ती मॅक्झिमाइज करा, आणि जी वाईट गोष्ट आहे ती मिनिमाइज करा. कीर्तन इज नॉट डिस्कोर्स, ट्रीटमेंट ओनली. हा उपदेश नाही, हा उपचार आहे. ज्या दुर्गुणांना आपण दुरुस्त करत नाही, शेजारी आपल्याला सांगत नाही, ते दुर्गुण कीर्तन ऐकत ऐकत दूर होतात. श्रोते, हे पक्क ध्यानात घ्या. जसं पाण्यासोबत घेतलेली हळद ही आतल्या सगळ्या जखमांना बरं करत जाते, तशी कीर्तन ही मनाच्या जखमांवरचा उपचार असलेली हळदच आहे. ते हळदीत भेटत नाही, कीर्तनाला यावं लागतं. विठाला एरवी आपल्याला कोणी सांगेल का तुझा हा स्वभाव बरोबर नाही, मरेपर्यंतचा वैरी होईल तो आपला. म्हणून अनोळखी कीर्तनकार लोक आणतात का? कारण ते ऑटोमॅटिक चालू असतं. महाराजाला आपलं माहित नसतं, आपल्याला महाराजाचं माहित नाही, चालू द्या सगळं मस्त. कारण ओळखी सत्य, ओळखीच्या महाराजांनी जर सांगितलं आपल्याला, तर लोक म्हणतील मला पाहूनच बोलला हा, त्याच्यामुळे हे बरं राहतं. विठाला आणि हे सगळं सप्त्यात घडतं. अजून सोपं बोलू, पहिल्या दिवशी कीर्तनात बसलेला माणूस काल्याच्या दिवसाला काहीतरी वेगळं होऊन उठतो, याला उत्सव म्हणतात. आपल्या दुर्गुणांना कोण धक्का लावेल? काय हिंमत आहे कोणाची? कोणी सांगितलं तर आपण उलट समर्थन करू, मान्यच कर. कीर्तनात झोपलेल्या माणसाला सांगा तू झोपला होता, तो मान्यच करणार नाही. तो म्हणेल मी ध्यान करत होतो. काय कराल? जीव द्याल त्याच्या पुढे. विठ्ठला दुर्गुण मान्य करत नसतात लोक. कीर्तनात ते आपोआप बरे होतात. सोपं सांगतो मी तुम्हाला. कंगवा माहितीये? कंगवा, ज्याचे डोक्यावरचे केस कमी झाले त्याच्या खिशात असतो.
कारण मंदिर पडायला आल्यावरच पुरातत्व खात्याकडे देतात, मग ते वीट सांभाळतात त्याची. तो कंगवा नवीन असतो ना तेव्हा त्याची त्याला धार असते त्या कंगोऱ्याला, आणि केसात घातला की तो टोचतो. मग त्याला कानच घेऊन घासता का? याला उपाय काय? याला उपाय नाही. त्या टोचणाऱ्या कंगव्याला उपाय नाही. त्याला एकच उपाय, त्याला फिरवता ठेवायचा, दररोज फिरवता ठेवायचा. केसात फिरवता फिरवता त्याचे ते कंगोरे घासून गुळगुळीत होतात, आणि जो टोचायचा ना तो डोक्याला गुदगुल्या करतो. गावात पण 7-8 कंगवे तरी राहतात, तालुका वाडा असो नाही तर भिवंडी. त्या कंगव्यांना घासायला जायचं नाही, त्या कंगव्याला सप्त्यातून फिरवायचं. काकड्याला आणायचं, पारायण झाल्यावर न्यायचं. भजनाला आणायचं, प्रवचन झाल्यावर न्यायचं. कीर्तनाला आणायचं, जागर झाल्यावरच न्यायचं. काल्यापर्यंत कंगवा गुळगुळीत होणार. विठ्ठला आपल्यातही दोष असतोच ना. हे बघा, मी हे जे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला शिकवायला मी उभा नाहीये. हे मी माझ्या मनाला शिकवतोय, आणि ऐकून तुम्ही शिकत असाल तर तो माझा बोनस आहे. पण मी मला शिकवतो हा माझ्यासाठीचा प्रयत्न आहे. ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे सरिसे जना सहित, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवितो मना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, जना सहित. ऐसे जागवितो जना नाही, ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. तुमच्या माझ्या स्वभावातले दुर्गुण दूर व्हावेत, उत्सव ते करतो. संस्कृतीचा संवर्धक ही लहान लहान मुलं कीर्तनात बसली आहेत. गावागावात तरुण मुलं बसतात पण कीर्तनात नाही, संध्याकाळी बसतात. ती दुसऱ्या दिवशी भगीरथ महाराज येऊन गेले तुमच्या उत्सवात, ते एक वाक्य सांगतात, सध्या तरुण म्हणजे संध्याकाळी धरून आणावा लागतो असा आहे. पण देवघरचा तरुण याला अपवाद आहे. विठ्ठला कारण तो कुठला आहे? देवघरचा आहे. आणि असा नसला तर तो अपवादानं आलाय असं समजा. मग श्रोते हो, संस्कृतीचं संवर्धन आहे. कीर्तन, भजन, सेवा, नामस्मरण, गजर, पालखी, सप्ताह, हो, या सगळ्या गोष्टी ही आपली संस्कृती आहे, ती त्यांची आहे. विठ्ठला विठ्ठला अरे बाबा नो जा, मला हे नवीन नाही, फक्त तुम्ही तरी समोर येऊन भुंकायला पाहिजे होतं एवढीच अपेक्षा आहे. विठ्ठला संस्कृतीचा संवर्धक आणि धर्माचा संरक्षक. धर्म कसा राखला जाईल तुम्ही मला सरळ स्पष्ट सांगा. गावागावाची धर्मस्थानं असलेली मंदिर आपल्या सप्तांमुळे टिकली आहेत ना. सप्ताह नसता तर मंदिरात कोण आलं असतं. त्यामुळे वारकरी संतांनी आपल्यावर उपकार केले की संप्रदायाची उपासना कोणाच्या घरात नाही, मंदिरात केली. विठ्ठला गावागावात मारुतीचं बांधलेलं मंदिर कोणी बांधलंय? समर्थ रामदास स्वामींनी बांधलंय. त्यामुळं मंदिर समर्थांनी बांधलंय. विठ्ठला विठ्ठला येत जा. मला काय म्हणायचं आहे, धर्माचा संरक्षक उत्सव आहे आणि अशा उत्सवी सेवेतली ही जागराची सेवा आहे. नामदेव महाराज मागत या पदाचा विचार केला तर नामदेवराय या अभंगातून मागत आहेत असं कळतं. नामदेवराय मागत आहेत ना, मग आपण का त्यांच्या शब्दांना आपल्या मागणीत घ्यावं? त्याचं उत्तर असं आहे, 7 दिवस आपण अखंड अव्याहत सेवा केली आहे. आता आपल्याला मागणीचा योग आहे, पण मागणीची संधी ज्याला प्राप्त होते त्याला मागणीचा लाभ तेव्हा होत नसतो जेव्हा मागण्यातलं ज्ञान त्याला नसतं. मागणी या विषयातली 3 पदं महत्वाची.
एक, मागण्याची संधी अधिकार. 2, मागणी मागून झाल्यावर मिळतं त्यातून लाभ, पण या दोन्हीचा दुवा आहे काय मागावं याचं ज्ञान. ज्यांना ज्यांना मागण्याची संधी प्राप्त होते त्या सगळ्यांचं भलं झालेलं दिसत नाहीये. कशावरून? कारण त्यांच्या जीवनात लाभ झालेला कळत नाही. मग लाभ का झाला नाही, का होऊ शकला नाही, काय मागावं याचं ज्ञान नव्हतं. विठ्ठला विठाला एक जण जंगलात जाऊन तपश्चर्या केली त्यांनी. 36 वर्ष तप केलं. परत आला, देव प्रसन्न झालेला, पण देवाने त्याला प्रसन्न होताना सांगितलं तुला काय देऊ बोल. 36 वर्षे तप केलंय, 12 वर्षाचा 3 वर मी तुला देतो, काय पाहिजे बोल. तो म्हणाला तुम्ही 3 वर देत आहात, पण काय मागायचे हे मी जरा घरून विचारून येतो. काही माणसं फार प्रामाणिक असतात घराशी. तप त्यांनी केलं आणि विचारायला घरी आला. आता 3 म्हटल्यानंतर वाटून घ्यावं लागतं की नाही. 3 असल्यावर तिघांना वाटून घ्यावं लागतं. विठ्ठला मग कधी मुख्य हे उपते असं करावं लागतं. 3 असल्यावर तसंच असतं की नाही. म्हणे मग आपण 3 जण आहोत, आम्ही 2 पोरगा, काय करायचं. तो म्हणाला मग एक काम करू, वर किती आहेत 3, माणसं किती आहेत 3, घ्या वाटून. घेतलं वाटून. वाटून घेतल्यानंतर देवाने सांगितलं तुम्हाला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो मंत्र म्हणायचा. मंत्र त्याची सिद्धी लगेच होणार. इच्छापूर्तीसाठी मंत्र दिले तिघांना 3. महाराज त्यातली जी गृहिणी होती ना, ती अंगणामध्ये भांडी घासत होती. भांडी घासत असताना तिच्या बाजूने एक सुंदर गृहिणी, दिसायला रूपवान असलेली स्त्री गेली. गेल्यानंतर गृहिणींचा रूप हा आसक्तीचा विषय आहे. त्यामुळे संतांना रूपदर्शनाच्या वेळेला स्त्रीभाव धारण करावा लागला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. स्त्रिया रूपग्राहक असतात आणि पुरुष गुणग्राहक असतात. म्हणून लग्न जमवतानाचे नियम सांगितलेत. कन्या वरयते रूपम माता वित्त पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नो इतरे जना. मुलगी म्हणते तो दिसायला सुंदर हवा. आई म्हणते तिचा ऐकू नका, पैसा व्यवस्थित पाहिजे. बाप म्हणतो तो गुणवान पाहिजे, शिकलेला पाहिजे. त्या मुलीचे भाऊ म्हणतात त्याचं घराणं उच्च पाहिजे. आता राहिलो आपण कोण, वराडी. त्यांना विचारा तिकडं कसं काय. ते म्हणतं तिकडं डांबरी मेन कापड असो नाही तर माकड छाप असो, मेनू काय काय विठाला. मुलीचा बाप जावयामध्ये गुण शोधतो आणि मुलगी त्यामध्ये रूप शोधते ना. रूपग्राहकता ही तिथली महाराज स्वाभाविकता आहे. आणि त्या गृहिणीला पाहिल्यावर हिला तसे डोहाळे झाले. आपण पण सुंदर पाहिजे, पण करणार काय, सुंदर होणार तरी कशाने. बाहेरच्या उपचारावर अजिबात विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. मी तुम्हाला एक वाक्य सांगू. काही वर्षापूर्वी फेअर अँड लवली कंपनी गरीब होती. अंदाज येतो का वाक्य काय. काही वर्षापूर्वी फेअर अँड लवली कंपनी गरीब होती, ती श्रीमंत झाली. आपण तसेच आहोत. विठ्ठला बाहेरच्या उपायांवर अजिबातच विश्वास नाही. तिला पटकन लक्षात आलं आपल्या वाट्याला काय आलेला आहे, एक वर आहे आणि त्या वराचा मंत्र आपल्याला दिला गेलाय. महाराज लगेच तिने तो मंत्र म्हटला, वरम ब्रूहि, काय पाहिजे. हिने लगेच म्हटलं जगात माझ्यासारखी सुंदर कोणीच असता कामा नये, इतकी सुंदर बनवा. आता तो काय वर सिद्धच होता, मंत्र सिद्ध होता. त्या मंत्राच्या सामर्थ्याने ती इतकी रूपवान झाली महाराज. आणि काम काय करत होती, रस्त्याच्या कडेला भांडी घासायचं काम, आणि बनवली जगातली सगळ्यात सुंदर. तिथून एक त्या नगराचा सरदार चालला होता घोड्यावर बसून. त्या सरदारानं हिला पाहिलं. तो म्हणतो एवढी सुंदर स्त्री, हिची काही भांडी घासणे ही काही हिची जागा आहे, ही आपल्या दरबारात महालात शोभेल. उचलली घोड्यावरच बांधली नेली. हे
घडलं, तिच्या पोराने पाहिलं. पोराने, अरे अरे अरे, आपल्या आईला कोणीतरी सरदार उचलून पळून घेऊन चाललंय, आता काहीतरी आपण केलं पाहिजे. त्याच्याही वाट्याला एक वर आला होता. तो आपल्याजवळ पण काहीतरी युक्ती करायला पाहिजे. काय युक्ती करायची? त्याने लगेच तो मंत्र म्हटला. देवाने विचारलं, वरंबुरी काय पाहिजे? तो माझ्या आईला अस्वल बनवा. कन्वर्ट. मंत्र जसा म्हटला, इच्छा व्यक्त केली. त्या घोड्यावर बांधून जी चालवली होती ना महाराज, ती विश्वसुंदरी दुसऱ्या मिनिटाला अस्वल झाली. त्या सरदाराचा बीपी वाढला. रस्त्यात एक सुंदर बाई दिसली, ती घोड्यावर बसल्यावर अस्वल. मग तर काय, फक्त म्युझिक हॉरर पाहिजे विठाला. बरं, लगेच जुळून पळालं. अमावस्येचा दिवस आहे आज. चंद काय, सूर्यग्रहण, सगळं सगळं मनात हे भूतच दिसतंय, पिशाचच असावं. दिली सोडून फेकून आणि तो पळत सुटला. ते अस्वलच ती. ते पोरग गेलं पळत आणि ती धरून घरी आणली. बाप म्हणतो, मदारी दरवेशी कधी झालास? म्हणाले, का अस्वल घेऊन घरी आलास? तो म्हणतो, बाबा ती अस्वल नाहीये, असं आईस आहे ती, माझी आई आणि तुमची धर्मपत्नी. म्हणे हे असं कसं काय झालं? ते नंतर जाऊ द्या, याच्यावर आता ट्रीट करा. म्हणे काय ट्रीट करायचं? अहो, तुम्ही एक जो वर आणला होता ना, त्या मंत्र दीक्षेनं, मंत्राच्या उच्चारानं ही विश्वसुंदरी बनली. हिला एक सरदार पळून घेऊन जाऊ लागला. मी ते पाहिलं, आईचं रक्षण केलं पाहिजे म्हणून मी मंत्र म्हणून तिला अस्वल केलं. म्हणे मग आता कसं काय करायचं? म्हणे काही नाही, एक तुमचा शिल्लक आहे, जैसे थे विठ्ठला. किती वर्ष तप केलं होतं? 36. वर किती मिळाले होते? 3. पदरात काय पडलं? ठेंगा विठ्ठला. याचा अर्थ मागण्याचा अधिकार संधी प्राप्त झाली तरी पदरात लाभ पडण्यासाठी त्यातला सुज्ञपणा लागतो. इथं आपण काय मागितलं पाहिजे? सोपं सांगतो तुम्हाला. मागण्याचे ज्ञान लागतं. म्हणजे कसं? सरकारी अधिकाऱ्यांना सांगून थकलेन जर तुमचा रोड होत नसेल तर मोदीजींना सांगावं, एकदा देवघरला येऊन जा विठ्ठला. तुम्ही ज्यांना शोधत गेले होते ते तुम्हाला शोधत येतील. लवकर घ्या, कुठून बनवू सांगा. समृद्धीचं सिमेंट आणलंय, बडोदऱ्याचं स्टील आणलंय, होऊन जाऊ द्या कॉन्क्रीट. म्हणजे सुज्ञपणा त्या मागणीच्या अधिकाराचं सोनं करतो. हे बघा श्रोतेहो, आपल्याला संधी जरी प्राप्त झाली तरी आपल्याला मागण्याचं ज्ञान नाही. कशावरून? कारण आपल्या मागण्या एक पूर्ण केल्या की पुढे शिल्लक राहतात. म्हणून आपण दर सप्त्याला वेगळा नवस घेऊन देवळाच्या लाईनीत असतो. मागणी जर संधी देत असेल तर असं मागावं जे अंतिम असेल. आणि अशा मागण्या जगात फक्त संतांना माहिती आहेत. त्यामुळे आपली सेवा असली तरी मागणीचे अभंग त्यांचे घ्यावे विठ्ठला. असं का करावं सांगतो तुम्हाला. बंगला कोणाचा असतो? आपला. प्लॅन कुठून आणता? आर्किटेक्ट कडे जाता ना, का त्याला म्हणता आमचा बंगला आहे, तू कोण सांगणार? त्याचाच आणावा लागतो. आणि त्याच्याकडून प्लॅन आणल्यावर तसाच बांधायचा असतो. त्याच्यात आपलं डोकं नाही घालायचं. आपलं डोकं घातलं का मग वास्तुशांतीला हा म्हणतो, खांब कस काय मध्ये आला? येणार, हे तुझं घातलेलं डोकं आहे त्याच्या प्लॅननुसार होऊ द्यायला पाहिजे होतं ना. मग ते सुस्वरूप असलं, हे असं विकृत करून ठेवलंस. दवाखान्यात गेल्यावर आपण म्हणतो का, डॉक्टर साहेब लाल कलरचं औषध द्या, आज मी लाल शर्ट घातलाय, मॅचिंग झालं पाहिजे. बरोबर आहे? अरे तुझा शर्ट लाल असेल पण तुझा रोग ज्या प्रकारचा असेल औषध तसं द्यावं लागणार आहे. कोर्टात भांडणं आपली जातात, त्यावेळेला तो वकील आपल्याला एवढे पेपर देतो, नोट देतो काढून पाठ करायला. बरोबर आहे ना? हे सगळं पाठ करायचं. कुठं बोलायचंय तुम्हाला? कोर्टात. आयुष्यात कधी हरिपाठ पाठ नव्हता केला पठ्ठ्यानी, तेवढी पानं पाठ करतो काय आता विठाला. तो मध्येच वकिलाला म्हणतो, वकील साहेब हे असं नव्हतं झालं, भांडण मी केलंय, हे असं नव्हतं झालं.
वकील म्हणाले कसं झालं होतं ते मला माहिती आहे, पण जसं पाठ करायला दिले तसंच पाठ कर, आणि डोकं जर जास्त चालवशील तर आधारवाडी जवळ आहे. विठ्ठला 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 भांडण आपलं जबानी वकिलाची, रोग आपला औषध डॉक्टरचं, घर आपलं प्लॅन आर्किटेक्टचा, सेवा आपली मागणं संतांचं. ते सांगतील तसं मागावं, यात आमचं कल्याण आहे. मग महाराज त्यांच्या मागणीचा विचार जर आम्ही करावा तर त्यांच्या मागणीची, त्या मागणीतली विशेषता काय? 4 वाक्य सांगतो तुम्हाला. आपण देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. आपण देवाचं मागतो ते देवच मागतात. आपण आपल्याला हवं तेव्हा मागतो ते देवाला द्यावं वाटतं तेव्हा मागतात. आपण नवीन नवीन मागतो ते एकच मागतात. विठ्ठला विठ्ठला किती झाले? 4. पहिलं मागणं काय? आम्ही देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिणे माझे पंढरी राया. समर्थाची कांता काय कोरांना मागे, त्यांनी काय इतराकडे कोरांना मागावं का? इतरांकडून अपेक्षा ठेवाव्या का? भक्त हा देवाकडेच मागतो. म्हणून माझं म्हणणं आहे, कीर्तनकारांनी कधीच पाकिट फोडून बघू नये. तो देवाचा आहे ना, त्यांनी तसं असावं. कीर्तनकाराने पाकिट फोडून बघू नये, भरणारांनी त्याला ती पाळी आणू नये. भानगडत नाही काय झंझट पाहिजे. विठ्ठला विठ्ठला 2 मिनिटाचा विषय, काही लोक अर्धा तास त्याच्यात घालवतात, काहीच काम नाही, फटकन संपवायचं ते. संत फक्त मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो. आपण कोणाला तरी सोडतो का मागताना? लॉकडाऊनला एक सोयरा ठेवला नाही, उदार्या तशाच आहेत अजून. फार 5व्या पुण्यतिथी आल्या आपल्या. संत देवाकडेच मागतात. दुसरं, आपण देवाचं मागतो, संत देवच मागतात. महाभारताच्या वाटाघाटीला गेलेल्या दुर्योधनाने यादवी सेना घेतली आणि अर्जुन कृष्णाला हृदयात घेऊन आला. काल एका हास्यकवीचं मला एकाने छान लिंक पाठवली, मला खूप भावलं. तो म्हणाला, राम आणि मी 2 त्या तराजूत टाकले गेले. रामाचं पारडं वर गेलं, माझं पारडं खाली आलं. लोक म्हणतील तू रामापेक्षा कसं काय वजनदार झाला? म्हणे हा, कारण त्या पारड्यात रामच होता आणि तो राम माझ्या हृदयात आहे, त्यामुळे माझं रामाचं पारडं खाली राहिलं. विठ्ठला 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 देवाचं देवचं. तिसरं, आम्ही केव्हा मागतो माहिती? आम्हाला पाहिजे तेव्हा. संत तेव्हा नाही मागत जेव्हा त्यांना पाहिजे, तेव्हा मागतात जेव्हा देवाला द्यावं वाटतं. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा हेची देगा देगा पांडुरंगा. एवढा वेळ सांगितलं होतं नक्की देईल. म्हणसी काही मागा हेची देगा, तू म्हणशील तेव्हा. त्याच्यात मजा असते, सांगतो ना तुम्हाला. पाहुणा जेव्हा आपल्याकडे जेवायला येतो त्यावेळेला आपण वाढायला गेल्यावर तो नको नको म्हणतो का नाही? काही पण आणा, नको नको नको. हा नको नको म्हणतो पण खातो तेवढंच, ही गंमत आहे. मग त्याच्या नको म्हणण्याला अर्थ नाही, पण आपल्याकडे एक भावनेचं मानसशास्त्र आहे. कोणतं? त्यांनी नको म्हटलं की गृहिणीला असं वाटतं की हा लाजतोय,
हा संकोच करतोय, हा उपवाशी राहील. त्यामुळे तिला असं वाटतं याला आणखी वाढावं, कारण हा काय म्हणालाय, नको नको नको. म्हणजे त्या वाढणाऱ्या गृहिणीचा वाढण्याचा भाव टिकण्यासाठी खाणाराने काय म्हणायचं असतं, नको, आणि खायचं असतं विठ्ठला. तो जर पाहुणा आल्या आल्याच म्हणाला काय बनवलंय ते येऊ द्या एकदम सगळं बाहेर, ती बाई आधीच म्हणेल हे का बकासुराच्या रेशन कार्डातला आहे का. तसा देणाराचा देण्यातला भाव टिकला पाहिजे, तो संतांनी सांभाळलाय. आणि चौथा विचार आहे, आम्ही नवीन नवीन मागत सुटलोय. संत जन्मच्या जन्म गेले, त्यांची मागणी बदलली नाही महाराज. हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे, मागणे श्री हरी नाही तुझे, मागणे श्री हरी नाही हेची घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे, मागणे श्री हरी हेची महिमा जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे, मागणे श्री हरी मागणे श्री हरी मागणे श्री हरी. जन्म जन्मांतरी दुसरं मागणं नाहीये, किती जन्म होऊ देत. आपलं ह्याच जन्मात किती मागणं बदलतं माहितीये. जी माणसं बारीक आहेत ती दवाखान्यात का जातात, पर्सनॅलिटी पाहिजे. म्हणजे जे बारीक आहे ते दवाखान्यात का जातं, जाड व्हायला. आणि जे जाड झाले ते दवाखान्यात का जातं. तुम्ही दोघे पण जाऊन या विठाला. ही कुरापत तुम्ही काढली, मी नाही. मला काय म्हणायचं आहे की माणसाला वेगळं हवंय ना, जे जे नको आहे ते. अजून सांगतो तुम्हाला, मुंबईचा माणूस जर शहापूरला, आता शहापूरची आमची सगळी कष्ट करणारी माणसं, वाड्याची कष्ट करणारी माणसं, त्यामुळं त्यांना असे जिम बिमची गरज नाही, ते तसेच मेंटेन आहेत. त्यामुळे ते आपला माणूस जर मुंबईला गेला ना तर ते तिथल्या गृहिणीची मुलाखत घेतात, तुम्ही कोणता जिम करता. आणि तिकडची जर इकडे एखादी आली ना, काय तब्येत भारी आहे, ते परेशान आहे विठाला. म्हणजे जे आपल्याकडं नाही ते आपल्याला मिळालं पाहिजे, अशा भूमिकेत आपण सतत बदलत राहतो. व्यभिचार भाव आहे, सतत बदलत राहणं, सतत. स्वयंपाकाला चूल बरी का गॅस, प्रश्न ज्यांचा आहे उत्तर ते देत नाहीयेत. का इकडं वेगळं आहे विठ्ठला. काय म्हणणं आहे माऊल्यांनो सांगा, चूल बरी का गॅस. त्यांची पंचायत अशी आहे, बरी चूल आहे आणि घरी गॅस आहे विठ्ठला. फुंका मारायच्या कोणी. म्हणजे घरी चूल होती ती आपण मोडली कळतं ना, बोसकली. आणि आता तिथं काय आणलंय, गॅस, उज्ज्वला. बरोबर आहे. आणि ह्यांना जर जेवायला जायचं असेल तर हे कोणतं हॉटेल शोधतात आता. आमच्या येथे चुलीवरील जेवण मिळेल विठाला. कष्ट करणारा माणूस सायकल चालवता चालवता पैसे कमावतो आणि मग कार घेतो. ती कार घेऊन जिम मध्ये जातो आणि तिथं सायकल चालवतो विठ्ठला. यालाच रिसायकलिंग असे म्हणतात. म्हणजे आम्ही बदलत राहतो, परत तिकडे, थोडं तिकडे जायचं, परत इकडे यायचं, इकडून परत तिकडं, असंच होणार आहे. अजून थोडे दिवस थांबा, अख्ख्या अमेरिका हबप होणार आहे विठ्ठला. हा, सगळे असंच होणार आहे. योग कोणीच करत नव्हतं. जेव्हा अमेरिकेतले लोक योगा करू लागले तेव्हाही जाऊ लागले. आम्ही सांगत होतो तर ध्यान कोणीच करत नाही, मेडिटेशन. आणि मग आम्ही काय सांगत होतो, भजन विठ्ठला. सगळं परत तसंच होणार आहे. शाळांमध्ये कीर्तन शिकवावं लागणार आहे. भगवद्गीता, छत्रपती शिवाजी महाराजांची पानं वाढवली. मुख्यमंत्री धन्यवाद विठ्ठला. म्हणजे आमच्या मागणीत सतत बदल आहे. आणि संतांच्या इच्छेचा विचार करा, जन्मच्या जन्म जातील ते वेगळं मागत नाही, देवाकडे हेच मागतात. देवा